आम्ही शेखर मंडलिक या प्रभागामधला एक मतदार आहे आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. सत्यजित जाधव ह्या तरुण उद्योजकाला इथून उमेदवारी दिलेली आहे आणि तरुणांमध्ये फार उत्साहाचं वातावरण त्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे. आज नोकऱ्यांचा प्रश्न फार मोठा आहे आणि सत्यजित जाधवांच्याकडनं इथून तरुण वर्ग बघताना हीच अपेक्षा ठेवतोय की त्यांनी या तरुणांच्या हाताला काम द्यावं. आणि मला असं वाटतंय शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून की सत्यजित जाधव त्यांची ही अपेक्षा पूर्ण करतील आणि त्यांच्या घराण्याकडे गुलाल बरीच वर्ष आहे. त्यांच्या आई इथून नगरसेविका होत्या, त्यांचे वडील आमदार होते, परत आई आमदार झाल्या आणि आता हे नगरसेवक होत आहेत. की त्यांचा लोकसेवेचा जो वारसा आहे त्या वारशामुळेच ते कदाचित या पद्धतीने काम करतात आणि त्या वारसाच पुढे ते चालवतील आणि माझ्या मनात तिळमात्र शंका नाही की ते विजयापर्यंत पोहोचतील. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.